राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 7 डिसेंबर ते 27 मार्च 2025 या कालावधीत जागतिक क्षयरोग दिनापर्यंत 100 दिवसांची क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेमध्ये अधिकाधिक क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारांतर्गत आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे आदी उद्दिष्टे ठेवण्यात आली आहे। या मोहिमेमुळे टीबी हरणार आणि देश जिंकणार असल्याचे दिसून येत आहे। 100 दिवसांची टीबी मोहीम देशातील निवडक 347 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे। त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे। या दिवसात क्षयरोग शोध मोहीम राबवून निवडक जोखमीच्या भागामध्ये सर्वेक्षण केले जात आहे। अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, औद्योगिक संस्था, निवासी शाळा, तुरुंग, चाचणी शिबिरे, स्थलांतरित, ऊस तोडणारे, उच्च जोखमीचे क्षेत्र आणि वंचित विभागामध्येही सर्वेक्षण केले जात आहे। उच्च जोखीम असलेल्या गटांमध्ये जनजागृतीद्वारे टीबी रुग्ण शोधणे, टीबी रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करणे, 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, मधुमेहाने ग्रस्त, धूम्रपान करणारे, पूर्वी क्षयरोगावर उपचार घेतलेले, क्षयरोगाच्या रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती, HIV बाधित व्यक्ती, कारागृहातील व्यक्ती, निवासी शाळा, कैदी, वृद्धाश्रम, BMI हे व्यक्ती आणि 18 पेक्षा कमी झोपडपट्ट्यांमधील क्षयरुग्ण, अनाथ आश्रम, औद्योगिक क्षेत्रातील क्षयरुग्णांचा शोध घेतला जात असून आतापर्यंत 41,988 लोकांची तपासणीही करण्यात आली आहे। मी डॉक्टर मिलिंद सोमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा। सर, काय सांगाल आपण क्षयरोग नियंत्रणासाठी काय काय आता राबवतो आपण सध्या? तर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत माननीय प्रधानमंत्री यांच्या आवाहनानुसार आपल्याला 2025 पर्यंत भारत देशातून टीबीचं नायनाट किंवा निर्मूलन करायचं उद्दिष्ट आहे। त्या अनुषंगाने 10 डिसेंबर ते 24 मार्च या दरम्यान 100 दिवस टीबी मोहीम राबवणार आहोत भंडारा जिल्ह्यामध्ये। त्या अंतर्गत टीबीसाठी जे हाय रिस्क पॉप्युलेशन आपली आहे, साधारणतः 2,500 पॉप्युलेशन आहे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार। याच्यामध्ये कुपोषित मुलं आहेत, 60 वर्षावरील वयोवृद्ध आहेत, स्मोकर्स आहेत, मधुमेह असणारे रुग्ण आहेत, त्यासोबतच आपल्या आदिवासी आश्रमशाळा आहेत, हॉस्टेल्स आहेत, यामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत, जेलमधले इनमेट्स आहेत, या सर्वांची आपण तपासणी करून घेणार आहोत। आपल्या आशा वर्कर आहेत, आरोग्य कर्मचारी, CHO हे घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करणार, त्यांना विचारणार टीबीचे काही लक्षणं आहेत का, आणि ज्या संशयितांना टीबीचे लक्षणं आढळतील त्यांची आपण तपासणी करून घेणार आहोत निक्षेपांच्या मदतीने। हे निक्षेवाहन जे आहे याच्यामध्ये थुंकी नमुना तपासण्याची ट्रूनॅट मशीन अद्ययावत राहणार आहे आणि सोबत पोर्टेबल एक्सरे पण राहणार आहे। त्याच्या छातीची एक्सरे आणि थुंकीची तपासणी आपण या संशयित क्षयरुग्णांची करून घेणार आहोत आणि त्याच्यातून जास्तीत जास्त ज्यांना टीबी रुग्ण किंवा आजाराचं निदान होईल त्यांना उपचाराखाली आपण लगेच आणणार आहोत।